तर एकंदरीतच पार पडलेली पत्रकार परिषद आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। आता वेळ झालेली आहे ती म्हणजे लोकशाही विशेषची। ईडी आणि त्याचबरोबर सीबीआयवरती कामाचा प्रचंड ताण आहे, इतका की अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी अनेक वर्षांनंतरही आरोपपत्र दाखल केलेले नाहीत। असं असताना त्यांच्या वारंवार नवीन प्रकरणांचा तपास सुपूर्द केला जातो। एवढ्या प्रकरणांचा तपास करण्याची क्षमता नसताना फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करून ही प्रलंबित प्रकरणं निकाली काढावीत अशी मागणी आता होतीये। यावरून सर्वोच्च न्यायालयानं देखील नाराजी व्यक्त केली आहे। तपास करण्यास एवढा उशीर का होतो? 10 ते 15 वर्ष आरोपपत्र दाखल का केलं जात नाही असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलेला आहे। नक्की काय मागणी आहे पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून आणि त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर विशेष चर्चा। सीबीआय ईडीकडे शेकडो प्रकरणं प्रलंबित कशी? चौकशीसाठी ईडी सीबीआयच्या मागे तगादा का? आमदार आणि माजी मंत्र्यांची प्रकरणं कधी निकाली लागणार? तरीही सर्व प्रकरणं सीबीआय ईडीकडे देण्याचा आग्रह का? एवढ्या चौकशींसाठी सीबीआय आणि ईडी किती सक्षम? आपल्याकडे कायम चौकशींसाठी ईडी आणि सीबीआयचा आग्रह केला जातो, पण त्यांच्याकडून सगळीच प्रकरणं निकाली काढली जातात का? निकाली सोडा, प्रत्येक प्रकरणात सीबीआय ईडीला लक्ष घालणं तरी शक्य होतं का? हे सांगण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ विधिज्ञ विजय हंसारिया यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अहवाल सादर केलाय। त्यात त्यांनी ईडीकडे 122 तर सीबीआयकडे तब्बल 121 प्रकरणं प्रलंबित असल्याचं म्हटलंय आणि ही प्रकरणं आहेत मंत्री आणि माजी मंत्र्यांविषयीची, म्हणजे इतर प्रकरणांची संख्या वेगळी असू शकते। म्हणून ॲडव्होकेट विजय हंसारिया यांनी ही प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडे 122 प्रकरणं आहेत आणि ही सर्व प्रकरणं विद्यमान आणि माजी आमदारांची आहेत। यात 71 आजी माजी आमदार तसंच 51 आजी माजी खासदारांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे सीबीआयकडेही अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत। यात सीबीआयकडे 51 आजी माजी खासदारांविरोधात 121 तक्रारी आहेत। शिवाय 112 आजी माजी आमदारांविरोधातही तक्रारी आहेत। त्यातील 45 प्रकरणांमध्ये अनेक वर्षांनंतरही अद्याप आरोपपत्र देखील दाखल केलेलं नाहीये। यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सीबीआय आणि ईडीकडे एवढी प्रकरणं प्रलंबित असताना त्यांच्यावर नवीन चौकशींचा भार टाकणं किती योग्य आहे? एवढी प्रकरणं हाताळणं सीबीआय ईडीला अवघड आहे का? की एवढी प्रकरणं हाताळण्याची या दोन्ही यंत्रणांची क्षमता नाही? अशा वेळी फास्ट ट्रॅक स्थापन केल्यामुळे ही प्रलंबित प्रकरणं निकाली लागण्यास मदत होईल का? तुर्तास ही सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली मागणी आहे। मात्र या निमित्तानं सीबीआय ईडीवर किती ताण आहे हे समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि या महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आहे ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर यांना आणि सामाजिक कार्यकर्ते शैलेश गांधी देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जयंत माइंडकर जी आपल्यापासून आज खरं तर सुरुवात करेन, सीबीआय आणि ईडीचाच आग्रह हा प्रत्येक वेळेला का केला जातो? ज्या प्रकारे प्रकरणं प्रलंबित आहेत त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात की प्रकरणं प्रलंबित असण्याची कारणं शोधण्याची वेळ आलेली आहे। त्या ठिकाणी असलेली यंत्रणा सक्षम नाही आहे की त्यांना काम करू दिलं जात नाही आहे? जयंत माइंडकर, एखादी यंत्रणा सक्षम नाही आहे असं तर मी म्हणणार नाही, पण त्यांना खरं काम करू दिलं जातं का याबद्दल मात्र जरा प्रश्न आहेत। आणि यावर मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल इंटरफिअरन्स असतो ही वस्तुस्थिती आहे। बरं, हे आत्ताच केवळ बोललं जात आहे असं नाही, या आधी सुद्धा म्हणजे जेव्हा अण्णा हजारे आणि कोण एक दोन सामाजिक कार्यकर्ते इतर जण किरण बेदी वगैरे बसले होते ज्यांनी लोकपालाची मागणी केलेली होती, तेव्हा असं म्हणण्यात आलं होतं की शेवटी सीबीआय वगैरे कोणाच्या हाताखाली राहील, मग प्राईम मिनिस्टर ऑफिस कोणाच्या हाताखाली राहील, मग लोकपाल हा सर्वांच्या वर राहील का? म्हणजे लोकपाल म्हणजे सुपर प्राईम मिनिस्टर राहील का? मग सीबीआयची अपॉइंटमेंट केव्हा करायची, कोणी करायची? तर त्यावर एकाने सांगितलं की शेवटी जर का सीबीआय आयबी हे जर का डिपार्टमेंट होम मिनिस्टरच्या अंडर येतात तर ऑब्व्हियसली या सर्व अपॉइंटमेंट या होम मिनिस्टरकडनं होणार। तर त्याच्यामुळे हे नॅचरली गृह खात्याचा इंटरफिअरन्स, गृहमंत्री म्हणा किंवा पंतप्रधान म्हणा, जे सत्ताधारी असतील त्यांचा इंटरफिअरन्स असतो, ही वस्तुस्थिती आहे। एक गोष्ट मोठ्या प्रमाणात दिसत आहे ती म्हणजे व्हिंडिक्टिव्ह अप्रोच
तुम्ही असं केलं आमच्यावर म्हणून आम्ही तुमच्यावर याचा सूड उगवतो, हे एक दिसायला लागलेलं आहे. आणि दुर्दैव एक आहे की म्हणजे मला ती पर्टिक्युलरली तो कालखंड, तसे अनेक केसेस 50-25 वर्ष सुद्धा पेंडिंग राहतात, पण एक सर्वात मोठी एक आपल्यातली केस देशाच्या दृष्टीने केस म्हणजे 12 मार्च 1993 जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याचा जो निर्णय आला तो 14 वर्षांनी आला 2007 ला. म्हणजे आपली ज्युडिशियल सिस्टीम किती पॉवरफुल आहे. हा पॉवरफुल हा शब्द चांगल्या दृष्टीने नाही तर एका उपहासात्मक दृष्टीने म्हटलेला आहे. तर याच्यामुळे ही सिस्टीम फास्ट झाली पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. याच्याकरता अगदी लोअर कोर्ट ते सुप्रीम कोर्ट हा प्रवास 5 वर्षाच्या आत नक्कीच झाला पाहिजे किंवा मॅक्झिमम त्याला एक लिमिट दिली पाहिजे. याविषयी काही मर्यादा असाव्यात. सीबीआय किंवा ईडी कडे कोणती प्रकरणं दिली जावीत याविषयी सुद्धा काही नव्या यार्डस्टिक असाव्या. जसं मध्यंतरी PIL दाखल करण्यावर सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या, तशा प्रत्येक वेळेला झालं की ईडी, म्हणजे आता तर गेल्या 4-5 वर्षात ईडी म्हणजे ईडी असं झालंय की एखाद्याला वेळ लागावा तसं ते ईडी लागून गेलेलं आहे. अशा प्रकारचं जोक्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हेही अयोग्य आहे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये काही यार्डस्टिक असल्या पाहिजे. आणि दरवेळेस एक होतंय, एक उत्तर पर्टिक्युलरली भारतीय जनता पार्टी देत आहे, रुलिंग पार्टी म्हणून, की आमच्या आधी पण असंच होतं. तर याच्यावर एवढंच उत्तर आहे की आधीच्या समजा तशा चुका असतील तर त्या केलेल्या चुका पुन्हा तशाच करण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. तुम्ही ते रेक्टिफाय करण्याकरता आलेले आहेत. खरोखर आहे की चुका जर त्यांनी केलेल्या होत्या आम्ही देखील करणार का, हा खरं तर प्रश्न आहे. शैलेश गांधी यांच्याकडे मी जाईन यावेळेला. शैलेशजी, अनेक प्रकारच्या यंत्रणा आहेत तपासासंदर्भातल्या, मात्र प्रत्येक वेळेला CBI आणि ED यालाच प्राधान्य का दिलं जातं? ED आणि CBIचा फेरा कशासाठी? इतर यंत्रणा देखील आहेत, त्या यंत्रणा देखील अनेक प्रश्न मार्गी लावू शकतात. मात्र ज्यावेळेला ही प्रकरणं प्रलंबित राहत आहेत तर इतर यंत्रणांच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं आणि प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त कुणाला तरी गोत्यात आणण्यासाठी ED किंवा CBI या यंत्रणांचा थेटपणे वापर होतो का, आणि याच तपास यंत्रणांच्या बाबतीमध्ये अट्टहास का केला जातो? शैलेशजी. जस्टिस सिस्टम मध्ये आपण समयबद्धता असली पाहिजे हे विसरलोय आणि मान्य केलंय की समय मध्ये काही काम होणारच नाही. न्यायिक प्रक्रियामध्ये नाही होणार, इन्व्हेस्टिगेशन प्रक्रियामध्ये नाही होणार, कुठेही नाही होणार. पण याचा जास्त श्रेय मला वाटते न्यायिक प्रक्रियामध्ये आहे. तुम्हाला काही आकडे देतो. CBIची एक 5 वर्षात संबंध एक ऑफिसचा स्टडी केला गेला होता 26 वर्षानंतर. 1980 ते 1985 चा पिरियडचा 2008 मध्ये स्टडी केला गेला आणि तो स्टडी मध्ये काय आला की एवढे केसेस इन्व्हेस्टिगेट केले वगैरे वगैरे 144 लोकांचा कन्व्हिक्शन झाला जे 5 वर्षाचं इन्व्हेस्टिगेशन केलं होतं त्यांचं. किती वेळ लागली इन्व्हेस्टिगेशन करायला? 13.8 months. आणि किती वेळ लागलं पहिल्या कोर्टात? 8.5 वर्षाचं. आणि त्याच्या नंतर प्रकरण संपलं नाही. लोक अपील मध्ये गेले. शेवटी 2008 मध्ये हे बघितलं गेलं की नुसतं 4च लोकांचा 20 दिवसाचा वर कारागृहात गेले होते. बाकी 76 अपील चालत होते कोर्टात आणि कुणी बघत नाही. आणि ह्याचा श्रेय कोणाला दिला पाहिजे, जबाबदारी कोणाला? हे जे माझे मित्र म्हणाले सध्या की पॉलिटिकल क्लासला. मला वाटते आपलं हे झालंय आपली आदत की सर्व वस्तू पॉलिटिकल क्लासला आपण दोष देऊया आणि त्यांनी आपलं संपलं. ईडीचे लोक आणि CBIचे लोकांना ते मोठे ऑफिसर्स आहेत, ते काही प्यून नव्हे, हवालदार नाही. तर त्यांचं जबाबदारी कुठे? आणि तो जर कुणी सांगितलं तसंच करत असेल तर असे ऑफिसर्सची गरज कशाला? आपलं लोकपालचा नाव घेतलं, लोकपाल 2.5 वर्ष झाले, त्यांनी काय केलं तर कोणी बघितलं का? माझ्या मताने काहीतरी आपण चुकतोय. मीडिया आणि नागरिक हे दोघांचं हे चूक हे आहे की सर्व वस्तूसाठी आपण पॉलिटिकल क्लासला ब्लेम करूया आणि त्याचं संपणार. जबाबदेही कुठे आपण घेतलं? ईडीला जबाबदेही कुठे आहे? किती वर्ष लागते? दुनियामध्ये कुठे असं नाही
बरोबर आहे शैलेशजी, ED, कालमर्यादा CBI त्या ठिकाणी घालून देणं हे अत्यंत आवश्यक आहे. जयंत माइनकरजी, जसं शैलेश गांधीजी म्हणालेत की अनेक वेळेला ज्या वेळेला प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेला सरळपणे आपण राजकारण्यांकडे बोट दाखवून जे ती मोकळं होतो, मात्र राजकारण्यांकडे बोट न दाखवता कुठेतरी कालमर्यादा जर प्रत्येक प्रकरणासंदर्भातली घालून देण्यात आली तर प्रत्येक प्रश्न किंवा प्रत्येक प्रकरण हे मार्गी लागेल असं वाटतं का? कारण ज्या प्रकारचे सध्या केसेस प्रलंबित आहेत त्या ठिकाणी, त्या केसेस मार्गी लावायच्या असतील तर आणखी किती काळ वाट बघायचा, आणखी किती वर्ष वाट बघायचं, हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधून काढणं अत्यंत आवश्यक आहे. जयंतजी, तुमच्याच प्रश्नाचा दोन भागात उत्तर देतो. त्यातला पहिला भाग तुम्ही सांगितलंय कालमर्यादा. आता कालमर्यादाविषयी माझ्या माहितीप्रमाणे की त्यांच्या हातनं माझं उत्तर ते मिस झालं असावं. मी स्वतःच सांगितलेलं होतं की अगदी लोअर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याच्या प्रवासाकरता कुठल्याही केस करता, अगदी रॅन्डम क्राईम केस पासून तर सीबीआय ईडीच्या केस पर्यंत एक कालमर्यादा असावी. आता त्याच्या पुढचा प्रश्न जिथे पॉलिटिशियन्स येतात, ही कालमर्यादा ईडी स्वतः करता घालून घेऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट स्वतःहून घातली तरी पण त्याला कायद्याचा आधार लागतो. आपली ही लोकशाही सिस्टीम ही 4 खांबांवर उभी आहे. त्यातला एक खांब विशाल आपण आहोत, जो अनरिटन आहे, मीडिया. आपल्याला जे दिसतं ते आपण लिहितो म्हणून काही होतं असं नाही. अल्टिमेट डिसिजन मेकर जे असतात ते असतात एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. नेमकं होत आहे काय की हे दोघं जण निर्णय घेताना इतरांवर ते ढकलतात की नाही ब्युरोक्रेसीनी करावं, मीडियानी करावं. अरे तुम्ही जे निर्णय घ्याल ते आम्ही वापरू. तुम्ही हा निर्णय घेणार आहात का की लोअर कोर्ट ते सुप्रीम कोर्ट हा प्रवास 10 वर्षाच्या आत संपला पाहिजे किंवा 5 वर्षाच्या आत संपला पाहिजे? हा निर्णय तुम्ही का नाही घेऊ शकत? कुठलीही केस जी आता आकडेवारी माझ्या मित्रांनी सांगितली की एवढ्याच लोकांना कन्व्हिक्शन झालं वगैरे वगैरे, हा एक साधा निर्णय आतापर्यंत पार्लमेंटनी का नाही घेऊ शकलेले आहेत? या निर्णयाकरता सीबीआय जर का तुम्ही म्हणत असाल तर याच्यात फार मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात की सीबीआयने स्वतः करता निर्णय घेऊ शकतं का? माझ्या पॉलिटिकल सायन्सच्या माहितीप्रमाणे नाही, माझ्या पार्लमेंटरी सिस्टीमची जी मला माहिती आहे त्यानुसार नाही. हा निर्णय घेतला पाहिजे की कुठलीही केस, जसं आपण म्हणतो इतक्या दिवसात जर त्याला कस्टडी, पोलीस कस्टडी एवढ्याच दिवसांची असली पाहिजे, तसं हा जो एक प्रवास आहे लोअर कोर्ट टू सुप्रीम कोर्ट किंवा सीबीआय आणि ईडीची कुठलीही केस ही इतक्या दिवसात संपली पाहिजे. एक साधं वाक्य हे पार्लमेंट का नाही पास करू शकत? आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही. जयंतजी, यामागचं एक कारण असू शकतं की ज्या वेळेला आमदार असतील किंवा मंत्री असतील यांच्याच केसेस जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पेंडिंग आहे तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या संदर्भातला नियम बनवला जाणार का, कायदा बनवला जाणार का, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ॲडव्होकेट निलेश पावसकर देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेले. त्यांच्याकडे जाणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआय ईडीचाच आग्रह कशासाठी या महत्त्वाच्या विषयावरती लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करतो आहोत आणि आपल्यासोबत जोडले गेले ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर, त्याचबरोबर ॲडव्होकेट निलेश पावसकर आणि सामाजिक कार्यकर्ता शैलेश गांधी देखील आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट निलेश पावसकर, आपल्यापासून या सेगमेंटची खरं तर सुरुवात करूयात. जयंत माइनकर सर किंवा शैलेश गांधीजी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की ही प्रकरणं प्रलंबित असण्यामागची साधारणपणे कारणं काय असू शकतात. मात्र सर्वाधिक प्रकरणं जे प्रलंबित आहे त्यामध्ये राजकारण्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. कालमर्यादा एका बाजूला नाही आहे. जर त्या संदर्भातला एखादा कायदाच करायचा झाला किंवा उत्तर देण्यासाठी ईडी आणि सीबीआय हे कोणालाही बांधील नाही आहे आणि त्यामुळे मग या प्रकरणांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा ही प्रकरणं जे प्रलंबित ठेवली जातात का? कायद्याच्या जर चौकटीमध्ये यांना आणण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य आहे का? ॲडव्होकेट निलेश पावसकर. विशालजी, की कायद्याने खरं तर तरतूद केलेली आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 167 कलमामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जो तपासाअंती ही जी चार्जशीट फाईल व्हायला हवी ती 60 किंवा 90 दिवसात, म्हणजे 7 वर्षाच्या खालची जर प्रकरणं असतील तर 60 दिवसात आणि त्यानंतरची असतील तर 90 दिवसात. त्याचप्रमाणे टाळा किंवा मोकासारखे जे गंभीर असे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये ती मर्यादा 180 दिवसापर्यंत ठेवलेली आहे. म्हणजे चार्जशीट किंवा 180 दिवसाची मर्यादा, याचा साध्या सरळ भाषेत लोकांना समजण्यासाठी आपण असं सांगू शकतो की जर पोलिसांचा तपास 60 किंवा 90 दिवसात पूर्ण नाही झाला तर आरोपीला त्याचा फायदा मिळतो
आणि त्याला जामीन मिळतो. खरं म्हटलं तर बऱ्याचदा ही एक जी तरतूद आहे ना, हीच याच्यातला कळीचा मुद्दा आहे. बरं. कारण बऱ्याचदा असं होतं की जर का 60 किंवा 90 दिवसात चार्जशीट फाईल झाली नाही, तर कोणत्याही प्रकारे केसच्या गुणवत्तेवर निर्णय न घेता केवळ त्या मुदतीत चार्जशीट फाईल झाली नाही म्हणून आरोपी हा डिफॉल्ट बेलला एलिजिबल ठरतो आणि कोणत्याही गुणवत्तेवर चर्चा न होता त्याला जामीन मिळतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यामुळे बऱ्याचदा राजकीय व्यक्तींच्या किंवा ज्यांना इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला जे हवे आहेत बाहेर जायला, अशा माणसांसाठी अचूकपणानं 60 किंवा 90 दिवसात चार्जशीट फाईल होत नाही. 91व्या दिवशी किंवा 61व्या दिवशी ही मंडळी कोर्टात येतात, कोर्टापुढे अर्ज करतात की मुदतीत काही चार्जशीट दाखल झालेली नाहीये, त्यामुळे डिफॉल्ट बेल आम्हाला मिळावा, आणि त्यांना डिफॉल्ट बेल मिळून जातो. आणि एकदा डिफॉल्ट बेल मिळून झाला की त्यानंतर तपासातलं जे काही महत्व आहे ते संपूर्णच गेल्यासारखं होतं आरोपीच्या दृष्टीने. कारण संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्समध्ये अरेस्ट आणि कस्टडी हाच सगळ्यात मोठा भीतीचा किंवा टाबू असतो. तर तोच जर निघून गेला तर त्यानंतर त्या खटल्यात तसं पाहता तपासाच्या वेळेला काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे 60 आणि 90 दिवसाची मुदत असून सुद्धा त्या मुदतीत चार्जशीट फाईल होत नाही, आणि ती अशासाठी होत नाही की त्याचा आरोपीला फायदा मिळतो. मात्र त्यानंतर या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला कुणीही जाब विचारत नाही. दे आर नॉट अकाउंटेबल इन अ वे, कारण आरोपीला फायदा मिळतो पण तक्रारदारासाठी त्याचा जो काही प्रॉब्लेम होतो किंवा त्याच्यावर जो अन्याय होतो त्या बाबतीत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे एक तर अशा प्रकारे विशेष कायदा करून 167 कलम किंवा प्रत्येक कायद्यामध्ये जे संबंधित कलम असतं, जसं PMLA कायद्यामध्ये ईडीला सुद्धा 60 दिवसांचीच मर्यादा आहे, तर त्या कायद्यांमध्ये जर छोटीशी अमेंडमेंट करून एक प्रोव्हिजो टाकला की या मुदतीत जर चार्जशीट फाईल झाली नाही तर संबंधित तपास अधिकाऱ्याची चौकशी व्हावी, एवढं जरी आलं त्याच्यामध्ये तरी अर्ध्या अधिक खटल्यांमधले जे चार्जशीट न दाखवण्याचे प्रकार आहेत ते बंद होतील. आणि ही मुदत ऑलरेडी दिलेली आहे आणि जामिनाचा मुद्दा दिलेला असल्यामुळे सगळीकडे बाकीचं अर्थकारण आणि हे सगळे व्यवहार यायला लागतात. बरोबर. ॲडव्होकेट निलेश पावसकर, आपण म्हणता कायद्याच्या चौकटीमध्ये तशा प्रकारची नियमावली आहे. 60 दिवस आणि 90 दिवसांसंदर्भातली कालमर्यादा देखील त्या ठिकाणी आहे. मात्र कशा प्रकारे कायद्यातच पळवाटा आहेत आणि पळवाटा असल्या कारणामुळे त्या ठिकाणी ही प्रकरणं प्रलंबित राहतात का? शैलेश गांधीजी, कायदा आपण कितीही कडक केला तर त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होतीये? तुम्हीच असं म्हणालात की त्या ठिकाणी उत्तर देणं आणि त्याच्यासाठी कुणी बांधील नसल्यामुळे देखील त्या ठिकाणी फावतं. तशाच प्रकारे ॲडव्होकेट निलेश पावसकर यांनी जो मुद्दा सांगितला त्यानुसार कायदा आहे, मात्र कायद्यातल्या असलेल्या पळवाटांचा उपयोग त्या ठिकाणी केला जातोय का? आणि त्यामुळे जो त्या ठिकाणी आरोपी आहे त्याचं फावतं, मात्र तक्रारदारासाठी कुठेही जाण्याची संधी उपलब्ध होत नाही. त्या ठिकाणीची खरी मेख आहे का? शैलेश गांधीजी, कायद्याचं पालन झालं नाही तर कोणाची जबाबदारी आहे? हे कोर्टाची जबाबदारी आहे आणि आपण न्यायिक प्रक्रियाला प्रश्न विचारतच नाही, त्याला आपण एकदम वेगळे करून टाकले. जगात बरेचसे देशांमध्ये आपला न्यायिक रँक 69th आहे. थर्ड रेट ज्युडिशियल प्रोसेस मधनं आपल्याला पहिला दर्जाचा देश होत नाही. बरेचशे देशात 70 ते 80% केसेस 1 वर्षात संपतात कोर्टात. आपल्या इथे 1 वर्षात नुसतं 28 ते 30% केसेस संपतात. 3 वर्षाच्या नंतर बरेचशे देशात 1% केस राहतात. आपल्या इथे 40% केस 3 वर्षाच्या वर राहतात. आणि ह्याचं कारण हे आहे की जबाबदारी कोणाची? आपण सर्व वस्तूसाठी पॉलिटिकल क्लासला दोष देतोय. हे साठी माझ्या हिशोबाने जबाबदेही कोर्टाने घेतली पाहिजे. कोर्टचे सिस्टमने बघितलं पाहिजे की आम्ही हे का असं करताय. टाइम लिमिट कोर्टासाठी ठेवायचं माझ्या हिशोबाने शक्य नाही, कारण की काही केसला जास्त वेळ लागणार. त्यामुळे कायद्याने ते काही अचीव्ह होणार नाही. परंतु 90% 70% केसेस 1 वर्षाचा आत केले पाहिजे, जसं जय भाऊ म्हणाले. ते झालं तरच ते होईल. आणि मला वाटते मीडिया आणि नागरिकांनी कुठे दोष आहे हे बघितलं पाहिजे. नुसतं एक सांगत राहायचं की पॉलिटिकल क्लास. लोकपालचं काय झालं? लोकपालसाठी लोकांनी आंदोलन केलं होतं, लाखो लोक रस्त्यावर आले होते आणि लोकपाल काय करतोय हेही कोणाला माहित नाही. महाराष्ट्रामध्ये लोकायोग 1970 पासून आहे. काय करतोय तुम्हालाही माहित नसेल, मीडियालाही कळत नाही की लोक. आणि हे आपण जबाबदेही घेत नाही. बरेचसे वेगवेगळे युनिट्स असतात
ज्यांच्याकडे जबाबदारी घेतली पाहिजे. आपण सर्व दोष मी असं नाही म्हणत की राजनीतीमध्ये आहे ते दोषी नाही, ते आहे, परंतु नुसतं ते म्हणून बरोबर. शैलेची प्रलंबित प्रकरणांसंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे तो निकाली लागत नाही आणि सर्वोच्च न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर फास्ट ट्रॅक संदर्भात जर आपण मोठा निर्णय घेतला तर ही प्रकरणं जी आहेत प्रलंबित असलेली ती मार्गी लागू शकतात का? जयंत मांडकर यांच्यासाठी हा माझा पुढचा प्रश्न असणार. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआय ईडीचाच आग्रह कशासाठी याचं उत्तर शोधत असताना अनेक प्रकरणं जी प्रलंबित आहे ती जर मार्गी लावायची असतील तर काय करायला हवं या संदर्भातही चर्चा होणं अपेक्षित आहे. जयंत माइंडकरजी, फास्ट ट्रॅक कोर्ट जर त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला तर त्यामुळे ही प्रकरणं निकाली लागू शकतात का? प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे एकतर ही फक्त ऑन रेकॉर्ड असलेली त्या ठिकाणी असलेले जे राजकारणी मंडळी आहेत किंवा सत्तेमध्ये असतील, विरोधकांचे असतील, त्यापैकी असलेल्या अनेक मंडळींची प्रलंबित असलेली ही प्रकरणं आहेत. इतरही प्रकरणं असतील जी अजून ऑन रेकॉर्ड त्या ठिकाणी नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. फास्ट ट्रॅक कोर्ट हा एक पर्याय असू शकतो का? जयंत माइंडकर. माझा सरळ आरोप आहे की या फास्ट ट्रॅक कोर्टाचा तथाकथितरित्या आपल्याला पाहिजे त्या केसेस मोठ्या प्रमाणात लवकर निकाली काढायचा हा प्रयत्न होत आहे असा आरोप अनेक ठिकाणाहून केला जातो. ही फॅक्ट आहे. आता मगाशी सुद्धा जे काही आपल्या ज्युडिशियरी विषयी बोलण्यात आलं तर प्रश्न असा आहे की साधं सर्वोच्च न्यायालयात या क्षणी किती जजेसच्या जागा खाली आहेत हा जर का विचार केला, खालपर्यंत तर सोडूनच द्या, केवळ सर्वोच्च न्यायालयात, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला किती मॅन पॉवर या क्षणी पाहिजे. त्या तुलनेत आपण किती कमी पडत आहोत. एक्झिस्टिंग मॅन पॉवर सुद्धा आपण पूर्ण करत नाही आणि तरी आपण मात्र केसेस वाढवायच्या. आणि या माझं नेहमी एक पॉलिटिकल क्लासच्या बाबतीत माझं म्हणणं महत्वाचं असतं. मला लक्षात येत नाही की माझ्या मित्रांना ते का नाही पटत. याचं कारण असं आहे की एक लक्षात घ्या, मीडिया, वी आर नॉट द लॉ मेकर्स. ज्युडिशियरी एक कायदा त्यांना बनवून दिलेला आहे लेजिस्लेचरनी, त्यानुसार ते निर्णय देतात. पण लॉ मेकर्स जे आहेत ते लेजिस्लेचर आहेत किंवा प्राईम मिनिस्टर आहेत. मला असं वाटतं यांच्याकडून, या दोन क्लासेस कडून काय होत आहे नेमकं, या दोघांच्याकडून इम्प्लिमेंट नव्हतं. नाही मीडियानी करावं, नाही ब्युरोक्रॅट्सनी करावं. एखादी ज्युडिशियरी स्वतःवर असा निर्णय घालून घेऊ शकत नाही की आम्ही 5 वर्षात हा निर्णय देऊच. हे जोपर्यंत त्यांना कायदेशीररित्या, जसं त्यांना 60 दिवसांची कस्टडी, 90 दिवसांची कस्टडी, जोपर्यंत कायद्याने हे होत नाही तोपर्यंत होणार नाही. दुसरी गोष्ट, अनेक राजकारण्यांच्या बाबतीत जे आम्ही अगदी रँडमली बोललोय, पण मी नावं घेऊन सांगू शकतो, मी नावं न घेता सांगतोय की एखादा पक्ष जो नेमका सत्तेवर नाहीये, नेमकं त्या राजकारण्याबद्दल जर का केसेस वाढल्या, पुढे काही दिवसांनी ते सत्तेवर आले, लगेच त्या आपण ज्याला म्हणतो डॉर्मंट फाईल मध्ये जातील आणि इतरांच्या केसेस वर येतील. ही जी एक पॉलिटिकल सिस्टीम आहे याला सुद्धा कुठेतरी खीळ बसली पाहिजे की नाही, तुम्ही एक तर निर्णय द्या आणि त्याच्यामध्ये इतरांचेच नेमके वर काय तर नाही, आधी सर्व सिस्टमॅटिकली. जयंतजी, सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिका बदलल्या की त्या ठिकाणी या सर्व भूमिका देखील सातत्याने बदलताना दिसतात. ॲडव्होकेट निलेश पावसकर, फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आपल्याला हवा तसा निकाल लावून घेणं यासाठीच हा घाट घातला जातो का, ज्या प्रकारे जयंत माइंडकरांनी हा मुद्दा उपस्थित केला. दुसरीकडे ज्या प्रकारची मोठी त्या ठिकाणी आलेली जबाबदारी म्हणूयात किंवा ज्या प्रकारचा लोड हा सध्या न्यायव्यवस्थेवरती देखील आहे, कारण त्या ठिकाणी जे जजेस आहेत त्यांच्या जागा भरण्यात आलेल्या आहेत का, तशाच प्रकारे प्रश्न उपस्थित होतो. ईडी आणि सीबीआय संदर्भातला प्रकरणं ढीकभर आहेत, मात्र ती सक्षमरित्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी लागणारा जो स्टाफ आहे तो देखील तितक्या प्रमाणामध्ये आहे का, की त्यांच्यावरती देखील वाढणारा ताण तितकाच मोठ्या प्रमाणात आहे? ॲडव्होकेट निलेश. या बाबतीत आता माइंडकरजी म्हणाले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. प्रत्यक्षात लेजिस्लेटर्स जे आहेत, म्हणजे राजकीय व्यक्ती, याच कायदे मंडळात आहेत. त्यांचंच काम आहे कायदे बनवणं आणि एक्झिक्युटिव्हचं काम आहे बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणं, म्हणजे सरकारचं काम. आणि त्यानंतर येते न्याय यंत्रणा की ज्यांचं काम आहे की त्या कायद्याच्या मर्यादेमध्ये आपण न्यायदानाचं कार्य करणं. आता अलीकडे कालच्या ज्या प्रकरणातून आपण हे चर्चासत्र घेतलं
त्या प्रकरणात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हाच मुद्दा मांडला की ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहेत त्या सुद्धा ओव्हरबर्डन आहेत, न्याय यंत्रणा आहे ती सुद्धा ओव्हरबर्डन आहे. मागच्या एका चर्चेमध्ये आपल्याला आठवत असेल, आपण पाहिलं होतं की सीबीआयने जे प्रपोजल दिलेलं आहे केंद्र सरकारला त्या जागा भरण्याचं, ते अजून भरलं गेलेलं नाहीये. त्यामुळे हा सगळ्याची जे मूळ आहे ते सरकारमध्ये आहे की सरकारने जर का न्यायाधीशांच्या जागा वेळेवर भरल्या, सरकारने जर या तपास यंत्रणांच्या जागा वेळेवर भरल्या, त्यांच्यासाठी बजेटच्या प्रोव्हिजन्स केल्या आणि तशा तरतुदी करून दिल्या कायद्यामध्ये, तर मला वाटतं कोणताच प्रश्न अवघड नाही. अन्यथा नुसते तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टची अंमलबजावणी करायची म्हणून कायदा बनवणार, पण ते इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, त्या कोर्टाला बिल्डिंग नसेल, त्याला स्टाफला क्वार्टर्स नसतील, त्यांना खर्चासाठी पैसे नसतील, ती यंत्रणा अस्तित्वातच येणार नाही, ती फक्त कागदावर राहील. आणि बऱ्याचदा हाच प्रकार घडतो आणि नेमकं राजकीय व्यक्तींचे खटलेच फक्त रेंगाळले जातात आणि ठराविक काळानंतर कित्येक जण तर ते खटले अस्तित्वात असताना त्यांचं बिचारांचं आयुष्य संपून जातं, पण त्यांना कधी शिक्षा होत नाही. त्याचं मूळ कारण हेच आहे. आणि मला अतिशय आनंदाने आपल्याला सांगायला आवडेल की सध्याचे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यांनी या बाबतीमध्ये खूपच अलीकडे याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन दाखवलेलं आहे आणि क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स याच्यावरती ते जाणीवपूर्वक आलेले आहेत. आणि त्यामुळे हा जो आजचा एक निर्णय आहे तो ह्याचाच एक भाग आहे की राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे ते जर घालवायचं असेल तर ह्या सगळ्या तरतुदी केल्या पाहिजेत, कारण ते सगळ्याचं मूळ आहे. ते गुन्हेगारीकरण झालेले जे गुन्हेगार काही तिथे आलेले आहेत त्यांना या तरतुदी नको आहेत, त्या येऊ देणार नाहीत. त्यामुळे मूळ मुद्दा जो आहे तो तिथेच आहे. दे आर लेजिस्लेटर्स, ते कायदे मंडळ आहे आणि त्यांनाच ते कायदे करावे लागतील. आणि चौथा स्तंभ म्हणून मीडियाला मात्र त्यांच्यावरती प्रेशर देता येईल, वातावरण निर्मिती करता येईल, परंतु शेवटी जे करायचं काम आहे ते कायदे मंडळालाच करावं लागेल. बरोबर, कायदे मंडळाच्या आपापल्या जबाबदाऱ्यात मात्र त्याची आठवण पुन्हा एकदा करून देण्याची वेळ आलेली आहे का राजकारणी ज्यांनी त्या ठिकाणच्या जागा ज्या रिक्त आहेत त्या भरणं गरजेचं आहे, तरच प्रलंबित असलेले हे सर्व खटले मार्गी लागतील अशी आशा करूयात. धन्यवाद जयंत माइंडकरजी, ॲडव्होकेट निलेश पावसकर आणि शैलेश गांधीजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही.